त्याच्यामुळे हेच काम चालू आहे. आई वडील बी हेच करतात, आम्ही बी हेच करतो, सासू सासरे बी हेच करतात. परंपरापासूनच हे धंदा आलेला आहे. तो खलबत्ता बनवते बघा. हा, हे खलबत्ता आता आकार कडून तसं होणार. हा, मग हे वरवंटा. ह्यो काळा दगड आहे दादा. हे दगडापासून खलबत्ता होतो, वरवंटा होतो, पाटा. हे 2-3 तास जाते दादा, कारण त्याला कोरायला लागतं ना, त्याच्यामुळे 2-3 तास लागते. 2-3 होते दिवस. ते जात 300, 350. लहान मोठ्यावर, लहान असल्यावर 300ला जातो, मोठा असल्यावर 350, 400. हे मिरची, मसाला, खोबरं सगळं होतंय, कारण टेस्टिंग चांगली आहे ना ह्याची मिक्सर पेक्षा. मिक्सरचं चव नाही, पण ह्याचं चव आहे. आता ह्यो पूर्ण तयार झालाय. आता ह्याला काहीच नाही, फक्त आता वरवंटा ठेवल्यास झालं, कारण हे आता पूर्णच तयार आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. त्या दगडापासून असं बनवायला लागतं. खलबत्ता, पाटा, वरवंटा जात वाटायला चांगलं राहतं. खोबरं, हे मसाला, आणि हे गोल मध्ये राहतं, आणि हे टोपी सारखं राहतं. 2 प्रकार असतात. असं म्हणजे घसरा मारता येतं ना त्यात. हा, थोडं शेंगदाणे, हिरवी मिरची सगळं होतं त्यात. ते जात लागतंय लग्नाला, आता घाण्याला जात लागतंय ते वापर. हळद दळायला पुरुंदाचं जातंय ते. आणि ते नंदी पिंड आपलं तुळशी पुढे ठेवायला, आणि ते दिवा आहे. आणि हे छोटे छोटे खलबत्ते, तो खलबत्ता आहे. हे बी खलबत्तेच आहेत. पुरुंदाचा पाट आहे, ह्यो दगडाचा पाट आहे. ह्याचा वापर पुरण लय छान होतंय, पोळी चांगली होती, मसाला बी वाटा येत, आणि पुरण बी. मिक्सरचं चव नाही, पण ह्याचं चव आहे. हे शोला आणि लग्नात रुखवतला बी मांडतात. आणि हे आपला गोळ औषध बी होतं, ना आपलं इलायची, लसूण बी होतं, औषध गोळ्या बी होते.